नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातलं रिसेंटली एक जी.आर. येऊन गेला. तसे जी.आर. भरपूर आहेत. त्यातला रिसेंटली जी.आर. आहे. त्या जी.आर.च्या आधारावरती ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या पटसंख्या असेल अशा ठिकाणी आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली जाणार आहे. या ठिकाणी संधी कुणाला मिळणार आहे तर संधी ज्यांचं डी.एड. आणि बी.एड. झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे. तुमची टी.टी. असो अथवा नसो, तुमची टेट असो अथवा नसो, अशा विद्यार्थ्यांना इथे तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे. सो जे विद्यार्थ्यांचं डी.एड. बी.एड. धारक असतील त्या विद्यार्थ्यांनी लगेच अप्लाय करायला सुरुवात करा, कारण जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत, काही जिल्ह्यांच्या येणार आहेत. सो या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या की या जाहिराती कशा येणार आहेत, कुठल्या कुठल्या आलेल्या आहेत आणि भविष्यात अजून पण या जाहिराती येणार आहे. बघूया आपण. मग कंत्राटी भरती कुणासाठी कुठे असणार मी मला आत्ताच सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कंत्राटी भरती होऊ शकते ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे. कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो? उत्तर मी सांगितलं डी.एड. बी.एड. चा विद्यार्थी. पगार किती मिळणार आणि जी.आर. काय सांगतो थोडक्यात आपण बघूया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की टीईटीच्या माध्यमातून यावर्षी 3 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय. तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि येणाऱ्या टेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करणार असाल तर लगेच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. यामध्ये फार कमी फी मध्ये 50% डिस्काउंट मध्ये पेपर 1 साठी 60 टेस्ट दिल्या आहेत फक्त 199 रुपयामध्ये. 249 रुपयात 70 टेस्ट पेपर 2 च्या. पेपर 1 2 एकत्र 80 टेस्ट 299 रुपयात आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना डिस्काउंट आहे. ह्या टेस्ट तुम्हाला टॉपिक नुसार पण आहे, विषयानुसार पण आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावरती विशेष म्हणजे ह्या टेस्टचं अॅनालिसिस स्पष्टीकरण सुद्धा देण्यात येणार आहे. सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत मार्गदर्शन घेतलं नसेल पण स्कोर कमी जर येत असेल तर डेफिनेटली फार कमी फी मध्ये ह्या बॅचेस अनाऊन्स केल्या. लगेच बॅचला जॉईन करा, कारण हा कालावधी फार कमी आहे. कमी कालावधीमध्ये परिषद तुमची परीक्षा घेणार आहे. या कमी कालावधीमध्ये टू द पॉइंट अभ्यास करण्यासाठी आपली पूर्ण टीम पूर्ण अनालिसिस करून बसलेली आहे. टू द पॉइंट तुम्हाला शिकवते. सो लगेच ह्या बॅचेस जॉईन करा. तुम्हाला सेपरेट बॅच घ्यायची असेल, पेपर 2 गणित विज्ञानची सेपरेट बॅच आहे, सामायिक शास्त्र सेपरेट बॅच घेऊ शकता, पेपर 1 ची सेपरेट बॅच आहे, कंबो बॅच पण सेपरेट आहे. फार कमी फी मध्ये ही ऑफर तुम्हाला आम्ही दिली. सो लगेच जॉईन करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे, जी.आर. कडे जाऊया. पहिले जी.आर. काय सांगतो थोडक्यात बघूया. कंत्राटी शिक्षक भरती यावरती मी ऑलरेडी बोललोय पण थोडक्यात सांगतो. 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत टेट क्वालिफाईड पाहिजे का नाही, म्हणजेच टीईटी पाहिजे का नाही, सीटीटी पाहिजे का नाही, तुमचं डी.एड. बी.एड. झालंय तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, तुमच्या जिल्ह्यात अप्लाय करू शकता. ज्या जिल्ह्याच्या जाहिराती निघतील या अवांतर जिल्ह्यात पण तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तो सोडून इतर जिल्ह्यात पण तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा 23 सप्टेंबरचा हा जी.आर. आहे. यामध्ये सांगितलेलं बघा 10 किंवा 10 पेक्षा पटसंख्या असणाऱ्या ठिकाणी इथे जागा भरल्या जाणार. पूर्वी जो जी.आर. होता तो 20 किंवा 20 पेक्षा कमी असा होता. आणि निवृत्ती शिक्षक, निवृत्त जे झालेत निवृत्ती शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक त्यांना सुद्धा त्या तिथे फॉर्म भरता येणार होता असं सांगितलं होतं. पण नवीन जी.आर. नुसार 2 बदल केले. 10 आणि 10 पेक्षा कमी आणि सेवानिवृत्त शिक्षक चालणार नाही. डी.एड. बी.एड. धारक विद्यार्थी चालणार आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, सदर नियुक्ती शासनाच्या निकषानुसार वयोमर्यादेनुसार असणार आहे. ओपनला 38 आहे आणि कॅटेगरीला 43 वर्षापर्यंत सवलत आहे, ते लक्षात ठेवा. डी.एड. बी.एड. अर्हताधारकच उमेदवार इथे कंत्राटी पद्धतीने नियुक्त होऊ शकतात, ते पण लक्षात घ्या. तुम्हाला जर सॅलरी बघितली प्रतिमा 15,000 मिळणार आहे. इतर तर लाभ काहीच नाही, फक्त 15,000 प्रतिमा तुम्हाला मिळणार आहे. 1 वर्षासाठी तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. परत पुढे वाढत असेल तर परत 1 वर्षासाठी वाढून मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, संपलं की परत तुम्ही 1 वर्ष पुढे परत करू शकता. म्हणजे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येणार आहे. त्यांना काही प्रशासकीय अधिकारी वगैरे नाहीये, बंधन नाहीये. बंधपत्र तुम्हाला दिलंय बघा, बंधपत्र तुम्हाला करून द्यावं लागेल. तुमचा एक कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, बरोबर. याबाबत ऑलरेडी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सो इथे थोडक्यात तुम्हाला मी हा जी.आर.चा एक तुम्हाला उल्लेख केला मी इथे. आता पुढे जर बघितलं तर बघा, आता 1 तारखेला म्हणजे 1 ऑक्टोबरला एक परिपत्रक दिसतं आपल्या समोर. हे आलंय रत्नागिरी जिल्हा परिषदेचं. म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेवढ्या शाळा आहेत ज्यांची पटसंख्या 10 किंवा 10 पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी यांनी हे लेटर काढलेलं बघा. कुणाला काढलंय? गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्वांना हे लेटर दिलंय. आणि ह्या लेटरमध्ये काय सांगितलं बघा थोडक्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत 10 व 10 पेक्षा कमी पटाच्या शाळेत डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. बघा, तुमचं टेट झालं तरी फॉर्म भरू शकता, तुमचं टीट झालं असेल, सीटीटी झालं तरी पण फॉर्म भरू शकता, तुमचं झालं नसेल फक्त डी.एड. बी.एड. असेल तरी फॉर्म भरू शकता. त्यानंतर यात सांगितलंय उपरोक्त संदर्भी विषयानुसार त्यांनी काय सांगितलंय, ज्या शाळा आहेत ज्या एक पद रिक्त आहे ज्या ठिकाणी बघा 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये एक पद रिक्त असल्यास अशा शाळेत डी.एड. बी.एड. बेरोजगार उमेदवारांना
कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आपल्या गटाकडील शाळांची यादी निश्चित करून, म्हणजे रत्नागिरीचं ही यादी बघा, रत्नागिरी पंचायत समिती यांना सांगितलेली यादी निश्चित करून आपल्या स्तरावर प्रसिद्ध करावी, जाहिरात प्रसिद्ध करावी। बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आपल्या कार्यालयात स्वीकारण्यात यावेत, यासाठी आपल्या कार्यालयात आस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जाची दिनांकित नोंद करावी, अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी। याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्याकडील प्राप्त सूचनानुसार पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात येते। म्हणजे कीर्ती किरण पुजार प्रशासकीय अधिकारी आहे, IS अधिकारी यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपीचे यांनी दिलेलं हे लेटर आहे। म्हणजे रत्नागिरीला जसं लेटर दिलंय साहजिक प्रत्येक जिल्ह्याचं असं लेटर आता प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना गेलं असणार आहे। सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जाहिरात पडणार आहे। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम चालू झालंय की त्या जिल्ह्यामध्ये अशा कोणत्या शाळा आहेत का ज्यांची पटसंख्या 10 आणि 10 पेक्षा कमी, त्यांची यादी निश्चित करणार ते पहिले। यादी निश्चित झाल्यानंतर त्या झेडपीच्या अंतर्गत ते जाहिरात पण देणार आहे आणि जाहिरात दिल्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी D.Ed. B.Ed. धारक आहे त्यांना जाऊन अर्ज भरायचा आहे। मग अर्ज कसं भरायचा, प्रत्येक जिल्ह्याचं वेगळी सिस्टीम असू शकते, ऑनलाईन असू शकते किंवा डायरेक्टली तुम्हाला ऑफलाईन जाऊन तिथे अर्ज द्यायचा आहे। आता रत्नागिरीचं जर बघितलं तर त्यांनी सांगितलंय ऑफलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारण्यात येणार। बघा का, कशावरून सांगितलं, कारण बघा आस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जांची दिनांकित नोंद घ्यावी, अर्ज स्वीकारण्याची कारवाई तात्काळ सुरू करावी। काम एकावर दिला। तसं रत्नागिरीची जाहिरात आहे, तसं धुळ्याची पण आहे बघा, 3 तारखेची आहे, 3 ऑक्टोबर म्हणजे आजच पेपर आली ही बातमी आहे। शिक्षकांची कंत्राटी रिक्त पदासाठी भरती, जिल्हा परिषद मधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर तसेच 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये, म्हणजे आता हा धुळे जिल्हा पेसामध्ये येतो तर पेसा क्षेत्रामध्ये पण भरती होणार, नॉन पेसामध्ये पण भरती होणार। बघा ह्या दोन्ही शाळेमध्ये शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन कंत्राटी पदवी भरतीसाठी दिनांक 9 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत। आता लक्षात घ्या की इथे त्यांनी काय सांगितलं, धुळ्यासाठी त्यांनी डायरेक्टली सांगितलंय की तुम्हाला 9 ऑक्टोबर पर्यंत, काय म्हटलं मी, 9 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे। तुम्हाला झेडपी कार्यालयामध्ये जाऊन तिथे जाऊन हा अर्ज द्यायचा आहे। धुळ्याची चालू झालंय म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर धुळ्यासाठी, धुळे जिल्ह्यासाठी, धुळे झेडपीसाठी तुम्हाला जर शिक्षक या पदासाठी भरती प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल कंत्राटीमध्ये, तर लगेच तुम्ही तुमचा फॉर्म इथे घेऊन सबमिट करा किंवा झेडपीला जाऊन व्हिजिट करा, ते सांगतील त्यानुसार फॉर्म, त्यानुसार डॉक्युमेंट तुम्हाला इथे जमा करायचे। जिल्हा परिषद असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केलेलं आहे। कंत्राटी शिक्षक पदासाठी प्रतिमा 15,000 मानधन राहील। आता 9 ऑक्टोबर यांनी सांगितले म्हणजे यांची प्रोसेस चालू झाली आहे। धुळ्यासाठी प्रोसेस चालू झाली आहे। धुळे झेडपीला जाऊन व्हिजिट करा, तिथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। ऑफलाईन स्वरूपात अर्ज कदाचित सबमिट करावा लागणार आहे, ऑनलाईन स्वरूपात नाही, कारण धुळे झेडपीच्या वेबसाईटला मी जाऊन चेक केलं, वेबसाईटला अशी काही माहिती आलेली नाहीये, काही लिंक पण आलेली नाहीये, आता तरी नाही आलेली, यानंतर माहिती नाही पण आता तरी आलेली नाहीये। सो ज्यांना ही माहिती मिळाली धुळ्यासाठीची त्यांनी जाऊन झेडपी कार्यालयात जाऊन ही माहिती घ्या, तिथे डॉक्युमेंट किंवा तुमचा अर्ज सबमिट करा। अशाच पद्धतीने ना बाकी जिल्ह्यांची पण जाहिरात येणार आहे बघा, म्हणजे तुम्हाला कदाचित ऑफलाईन जाऊनच सबमिट करायचं। रत्नागिरीची पण जाहिरात तुम्ही बघितली असेल तर रत्नागिरीला पण त्यांनी आदेश दिलेले त्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना की तुम्ही त्यांचे अर्ज ऑफलाईन घ्या, तिथे नोंद करा, रजिस्टर घेऊन त्यात नोंद करा। सो या पद्धतीनेच तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येणार आहे। सो जे विद्यार्थी इच्छुक असेल त्यांनी लगेच हा व्हिडिओ बघितल्यानंतर रेडी राहा, त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या ह्या जाहिराती चालू झाल्या, एक तर पेपरला येईल किंवा त्या झेडपीला जाऊन व्हिजिट तुम्ही करा। तुमच्यापर्यंत माहिती नाही मिळाली तर झेडपीला जाऊन व्हिजिट करा, तिथले कॉन्टॅक्ट नंबर घेऊन या, तिथल्या व्यक्तीला जाऊन भेटा, कधी येणार काय ही चौकशी लगेच चालू करा। सो परत मी एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की ही भरती जी आहे ना, ही भरती जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, भविष्यामध्ये शिक्षक भरती होणारच आहे, त्याला काही हे नाही आहे, म्हणजे ते बंद नाही पडणार आहे, ते चालूच राहणार आहे। TET CTT आणि शिक्षक भरती टेट होणारच आहे, त्यात काही हे नाही आहे। याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम होईल क्रिएट। बघा पटसंख्याच कमी असेल तर हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, हरकत नाही। परत एकदा सांगू इच्छितो TETची तुम्ही जर आता तयारी करत असाल, कुठेही कोर्स केला असेल, कुठेही कोर्स करून झाला असेल, अभ्यासही झाला असेल तुमचा, तरी पण मी तुम्हाला सांगेल ह्या कमी कालावधीत टू द पॉइंट, कारण ही एक्झाम तुमची ऑफलाईन होणार आहे, परिषद तुमची एक्झाम घेणार आहे, टू द पॉइंट तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। टेस्ट सिरीज पण तुम्हाला देणं गरजेचं आहे। टेस्ट सिरीज पण लॉन्च केली, मोठ्या प्रमाणात टेस्ट सिरीज आहे, मोठ्या प्रमाणात या बॅचेस पण फार कमी फीजमध्ये अवेलेबल आहे। सेपरेट पेपर 2ची बॅच आहे, सेपरेट पेपर 1ची बॅच आहे, कंबो बॅच सुद्धा अवेलेबल आहे। सो ज्यांना मार्गदर्शनाची आणि स्कोर वाढवायचा असेल, 90+ न्यायचा असेल, त्यांना मी लगेच सांगतो बॅच जॉईन करा, याचा फायदा तुम्हाला होणारच आहे। ऑनलाईन बॅच लाईव्ह नाही बघितलं तर रेकॉर्ड होऊन किती वेळेस बघू शकता। तुम्ही जॉब जरी करत असाल, गृहिणी असाल, तरी तुम्हाला सांगतो रेकॉर्डेड बॅच तुम्ही नक्कीच बघा। सो यासाठी तुम्हाला काय करायचं, या नंबरला कॉल करून माहिती घ्यायची किंवा डायरेक्ट ॲप डाउनलोड करून परचेस करायचं आहे। अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये कळवा। तुर्तास थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।